आज सचिन मालक जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर तसेच औषधोपचार, नेत्र तपासणी, चष्मे वाटप, सर्व आजारांची तपासणी, रक्त तपासणी या आरोग्य शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे। या शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आमचे मित्र राजाभाऊजी खरे, हे दुसरे मित्र उमेशदादा पाटील, भीमा कारखान्याचे वाईस चेअरमन सतीश अण्णा जगताप, जकरा शुगरचे आमचे मार्गदर्शक बिराप्पाजी जाधव, राहुलजी जाधव, तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले जयसिंग अवताडे, अंकुशजी अवताडे, हरणारीचे माजी सरपंच बाळासाहेबजी पवार, काँग्रेस आयचे सहकारी सुलेमानभाई तांबोळी, तसेच सादिकभाई तांबोळी, रफिकभाई पटेल, मिरीचे सरपंच आमचे मार्गदर्शन लक्ष्मण बापू माने, राहुलभाई क्षीरसागर, आप्पासाहेबजी पाटील, आमचे मित्र संजयजी विभूती, पंचाक्षरजी स्वामी, डॉक्टर बाळासाहेबजी सरवळे, नागाबाबा माने, सरपंच आमचे बंडू पाटील, मानाजी बापू माने आमचे मित्र, तसेच आमचे चरणदासजी चौरे, तसेच आमचे माजी सरपंच हरिभाऊजी काकडे, सोमनाथजी कसबे, डेप्युटी सरपंच आमचे दीपकजी माळी, आमचे सहकारी अजिताप्पा जगताप, कन्हैयाजी हजारे, विकासजी पुजारी, आमचे राजेंद्रजी पाटील, तसेच बाळासाहेबजी जमदार, सर्व उपस्थित मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व शेतकरी, माझ्या माता भगिनी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं मी या ठिकाणी आमचे मित्र सचिन मालक, खरं म्हणजे वाढदिवस, आपण बरेचसे वाढदिवस आम्ही बघत असतो, ते वाढदिवस बघत असताना वाढदिवस करण्याच्या पद्धती त्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत। म्हणजे प्रत्येकाला प्रसिद्धी ही कशी पाहिजे, की गर्दी आणि ज्या ठिकाणी जे काम करायला पाहिजे, आता नवीन पॅड दादा निघालं की भावकीचं तुमच्या, तर हे कुठं डान्स ठेवायचं, कुठं हे ठेवायचं, विनाकारण खर्च सगळ्यांचा, आता त्यात मनोरंजन कुणाचं किती होतं हे भाग वेगळा आहे, परंतु अशा सगळ्या कार्यक्रमाला फाटा देऊन कुठल्याही प्रसिद्धी जोतात न येता या ठिकाणी जनसामान्यांचं, जनमानसांचं, गोरगरिबांचं या ठिकाणी आज आपण बघतोय की दवाखान्याच्या निमित्तानं आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कोर्ट कचेरी आणि दवाखाना ही कधी झाला नाही पाहिजे हे सगळ्याला वाटतंय, कारण त्याचा खर्च किती असतोय किंवा काय खर्च येईल, कुठला आजार घडल, काय कधी होईल काय सांगता येत नाही। परंतु अशा परिस्थितीत त्या ठिकाणी गोरगरिबांना या ठिकाणी त्यांना मोफत त्यांचं तपासणी असेल, शस्त्रक्रिया असतील, त्या ठिकाणी जकरा या परिवाराने या निमित्तानं ठेवलेले आहेत। अतिशय चांगला कार्यक्रम या निमित्तानं केलेला आहे। नक्कीच या ठिकाणी या शुभेच्छा सर्व गोरगरीब जनतेच्या सचिन मालक आपल्याला, आपल्या संपूर्ण परिवारांना 100% लाभतील, कारण सामान्य कुटुंबातून, शेतकऱ्याच्या कुटुंबातून येऊन या ठिकाणी आज या आपल्या मिरीच्या त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये येऊन त्या ठिकाणी एक मोठा कारखाना उभा करणं, आज संपूर्ण परिवार त्या ठिकाणी घरातील प्रत्येक सदस्य त्या कारखान्याच्या अहोरात्र त्या ठिकाणी पाठीमागे लागून, कारण साखर कारखानदारी क्षेत्र अशी परिस्थिती आहे की न परवडणार आहे। दरवर्षी 22 कोटी लॉस, बरोबर आहे का चेअरमन सर? आता तुम्ही दोघं तिघं हसा लागलाय, तिकडं अण्णा बी हसतात का? अण्णा शांत आहे ना,
अण्णाला लय डीप मध्ये जाई नाहीत अण्णा, त्यामुळे अण्णा शांत आहेत. परंतु दरवर्षी कारखान्याच्या बॅलन्स शीट 22 कोटींना खालीच येत चाललेल्या त्या अशा परिस्थितीमध्ये जकराया परिवार सुद्धा या ठिकाणी अहोरात्र कष्ट घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका सुद्धा वेळोवेळी त्यांनी पार पाडलेली आहे. आणि हा जकराया परिवार टिकवण्याचं सुद्धा काम या ठिकाणी आज करतायत. नक्कीच या ठिकाणी कारखाना क्षेत्रामध्ये सुद्धा एक वेगवेगळे प्रयोग करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसा कशा पद्धतीने देता येईल याकडे सुद्धा या ठिकाणी सर्व परिवाराने अहोरात्र कष्ट करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा भाव देण्याचं काम या ठिकाणी आज सर्व परिवार करतायत. नक्कीच हा उद्योग भरभराटीला 100% तर जाणारच आहे. एकाचे 2 उद्योग व्हायला थोडेसे आता जरा थोडा कमी अवधी आहे, पण नक्कीच त्या काही वर्षामध्ये राजाभाऊ 2 म्हणजे दुसरा उद्योगी त्या ठिकाणी ते उभा करणार आहेत. नक्कीच त्यांनाही त्या निमित्तानं शुभेच्छा देतो. उमेश दादा, आपण बोलला ही राजकीय व्यासपीठ नाही, त्यामुळे आम्हाला बी काही बोलता येत नाही, परंतु आपण या निमित्तानं बऱ्याचशा व्यथा या ठिकाणी तालुक्याच्या बाबतीत मांडल्या होत्या. कारण ह्या गावांचं आणि मंगळवेढ्याचं नातं हे बरंच घट्ट आहे. तर राजाभाऊ, आमची मैत्री का आजची नाही, फार जुनी राजाभाऊंची मैत्री आहे. राजाभाऊला तुम्ही आता तयार बघितला असेल, आम्ही राजाभाऊला कधी तयार केला होता? ज्या वेळेला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ एकत्र होता त्यावेळेला राजाभाऊ मोटरसायकलवर, आम्ही मोटरसायकलवर, आम्ही तसं त्यांनी तसं, त्यामुळे त्यावेळेला मेळ लागला नाही. परंतु राजाभाऊची इच्छा खूप प्रामाणिक होती आणि प्रामाणिक इच्छा असून सुद्धा त्या ठिकाणी नुसती इच्छा असून चालणार नाही, त्या इच्छेकडे त्या ठिकाणी धाव घेतली पाहिजे, काम केलं पाहिजे. नक्कीच राजाभाऊला त्याच मतदारसंघात म्हणजे फक्त मंगळवेढा बाजूला सरलं, पण ते पंढरपूरला जाईल, राहायला पंढरपूरला आहेत, मतदारसंघ तुमचा घेतला, म्हणजे दोन्ही इच्छा त्यांच्या पूर्ण झाल्या. आणि या निमित्तानं राजाभाऊंची सुद्धा इच्छा त्या निमित्तानं पूर्ण झाली. हा जुन्या नात्याचाच मंगळवेढा मोहोळ हा जुन्या नात्याचाच परिवार आहे. नक्कीच त्या भागामध्ये सुद्धा राजाभाऊ आम्ही या निमित्तानं चांगल्या पद्धतीनं जर काम करू आणि या भागातील बऱ्याचशा अनेक प्रलंबित प्रश्न असतील, नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये 100% आपण मार्गी लावू. आणि मी आज या निमित्तानं, तब्येत माझी बरोबर नव्हती तरी रात्रभर राजाभाऊ आम्ही प्रवास करूनच आलो. राजाभाऊ जरा लवकर निघाले, ते आमची मिटिंगच तिथं संपली 9:30-10ला. त्याच्यानंतर मग मी निघणार होतो, पुण्यावरून येणार होतो, परंतु मग सचिनदादा सांगून त्यांच्याच गाडीत आलो. इकडं रात्रभर प्रवास करत आलो, बाहेर रोड आलो. आणि सचिन मालकावरती या ठिकाणी प्रेम असल्या कारणानं आम्हालाही राहिलं नाही, त्यामुळं इथं आल्याशिवाय पर्याय नव्हता. नक्कीच या निमित्तानं सचिन मालकांनाही मनापासून मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना या पुढच्या कालावधीत त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो, दीर्घायुष्य व्हावं, त्यांच्या हातून अशाच पद्धतीची चांगली कामं, याच्यापेक्षाही चांगली कामं हो ही संत दामाजी पंतांनी पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्याशी बोलता आहेत मोहोळचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजू खरे साहेब. आज जकराया कारखान्याचे सर्व आमचे बंधू सचिनजी जाधव साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज इथे विविध सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता माझे मित्र आदरणीय पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे, उपस्थित
माझे मित्र उमेशदादा पाटील, चरणराज चौरे, मानाजी बापू माने, जयसिंग नाना, भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश अण्णा, इतर सर्व व्यासपीठ मंचावर उपस्थित असणारे माझे सहकारी आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, आता उमेशदादा पाटील आपणाशी बोलले, समाधानदादा अवताडे आपणाशी बोलले. या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर या विधानसभा मतदारसंघाचा आमदार असल्याने या मतदारसंघाच्या वतीनं सचिनजी जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आता समाधान दादाजी म्हणाले त्यातल्या त्यात उमेशदादांनी विस्तृत विवेचन केलं आणि या तालुक्यामध्ये असणारी खरी नस ती उमेशदादांनी बोलून दाखवली, समाधान दादांनी बोलून दाखवली. पण मी एवढंच सांगेन, आपला हा सर्व उपस्थित जकराया परिवार, आपल्या मतदारसंघातील सर्व नागरिक बंधू भगिनींना की दादा इकडं कमळाचं काम करावं लागत होतं, जाधव साहेबांना इकडे तुतारीचं काम करावं लागत होतं. माझी तर अडचण चरणराजला माहिती आहे, पण 34 वर्षानंतर शिवसेनेतून मी तुतारीकडे गेलो होतो. आपल्या सगळ्याचा उद्देश एकच होता की इथली दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाही संपली पाहिजे. आणि याच्याच विरोधामध्ये आपण सर्व एकत्र आलो. कोणी प्रत्यक्ष, कोणी अप्रत्यक्ष मदत केली आणि एक काळीकुंट कारागीर 23 नोव्हेंबर 2024ला मोहोळमधून ती संपवून खऱ्या स्वातंत्र्याची पहाट तुम्हा आम्हाला बघण्यासाठी तो दिवस उजडला. पहिलंच अधिवेशन होतं. दादासाहेब कसलीही अडचण नाही, कारण माझी अडचण सभागृहात अशी आहे की समोर 34 वर्ष ज्यांच्या बरोबर होतो ते माझ्या समोर आहेत सगळे माझे नेते. आणि मी विधानसभेला टिकण्यासाठी इकडे आल्यामुळं विरोधी समोर मी बसतोय. त्यांनाही कसं तरी वाटतंय, मलाही कसं तरी वाटतंय, परंतु तालुक्याची ती गरज होती. पण एवढं मात्र नक्की सांगतो दादा, मी पूर्ण शिंदे साहेब बघतायत, फडणवीस साहेब बघतायत, भरत गोगावले बघतायत, म्हणजे कित्येक मित्र मंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले, प्रकाश कितीतरी असं ज्यांनी काल शपथ म्हणून त्यांची खात्री केली. फक्त एवढंच म्हणलं की बाबा आमच्या तालुक्यातली परिस्थिती वेगळी होती आणि ही झुंडशाही संपवण्यासाठी आम्ही सर्व पक्षाची लोक एकत्र आलो आणि आज खऱ्या अर्थानं मोहोळ तालुका स्वतंत्र झाला. पण दादा आपल्याला विकासाचा डोंगर उभा करायचा आहे. लोकांची अपेक्षा खूप आहे. मी रात्री नागपूरवर नाही येताना तोच विचार करत होतो. गोगावलेंना खातं डिक्लेअर झाल्यावर मी सांगितलं की 4 पाट्या मुरुम इथं टाकत नव्हते, कारण इथल्या गटातून मतदान पडलं नाही. अशी निजामी परिस्थितीची वृत्ती या मतदारसंघामध्ये होती. अशा आजारपर्यंत काल दादा सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं. पायरीवरनं उठलोच नाही, सगळे बघत होते. आता काल खाती संध्याकाळी डिक्लेअर झालेली आहे आणि नशिबाने योगेश कदम यांच्याकडून पासून राज्यमंत्रीपद आले. सगळं काही आपलं आहे आणि निश्चितपणानं खात्री आहे की बाबासाहेबांच्या संविधानाच्या आड जो मी कोणी येईल त्याला सरळ करून आपल्याला विकास करावा लागेल. कारण अनगरची रचनाच मुळात एक विचित्र पद्धतीने झाली होती. हे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु जाधव साहेब त्याच्या झळा तुम्हालाही मिळालेले आहेत, तुम्हालाही झळा बसलेले आहेत. आता तालुक्यातला एक माणूस नाही ज्याला अनगर करायच्या झळा बसलेला नाही. परंतु ज्या वेळेला विधानसभेमध्ये फिरत असताना त्या आत आणि बाहेर सुद्धा मला कुतूहलानं सर्व नेते विचारतायत हे कसं काय झालं. मी म्हणलं मोहोळ तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनता ही खरी मालक आहे आणि 20 नोव्हेंबरला त्यांनी मतदान करून दाखवलं की इथं मालकशाही नाही, इथं लोकशाही चालते आणि इथली मालकशाही संपवून जनता ही खरी मालक आहे
आणि त्या जनतेच्या अपेक्षा इतक्या उंचावलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हा आमदार राजू खरे कुठेही दादासाहेब कमी पडणार नाही. जे कोणी ज्यांची मागणी असेल ते रस्त्याची असेल, पाण्याची असेल, लाईटची असेल, तिथं रात्री 2 ला फोन करा, हा आमदार तिथं उपस्थित असेल. आणि जाधव साहेब या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढं सांगतो, ज्यावेळेला मी प्रचाराला येत होतो त्यावेळी केवळ आपला कारखाना तिथं आहे, मला रस्त्याची अशी भयानक पद्धतीची परिस्थिती पाहिजे. आणि मी एवढंच या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो, माझ्या उद्योगाला तर आम्ही दिवस रात्र तुमच्या बरोबर आहे, काळजी करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री आपल्या बरोबर असतील, शिंदे साहेब आपल्या बरोबर असतील, अजितदादाचा विषय ते उमेशदादा जातील बरोबर. हा कधी सांगून आले होते की तुमच्या विरोधात नाही चाललो मी, या हानगरची निजामी वृत्ती आपल्याला संपवायची, म्हणून दादा मला 15 दिवस रिकामं सोडा. दादाने रिकामं सोडलं की बरोबर कार्यक्रम झाला. आणि म्हणून आपण सर्व हे सरकार, राज्य सरकार आपलं आहे, जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तर अनेक सरकारी मित्र हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून गेलेले जाधव साहेब मैत्रीचा निश्चितपणाला फायदा उचलून या मतदारसंघामधला विकास आणि त्याच्या दक्षिण भागावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय झाला. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये म्हणायचो की दक्षिण पट्ट्यातली ही जी 50-55-60 गावं आहेत, या गावांच्या रस्त्याची अवस्था पाहिली आणि अनगरच्या रस्त्याची अवस्था पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या जखरा या परिवाराने जे मी काही जाधव साहेब रस्ते सुचवले असते ते सगळे रस्ते, पाण्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या निगडीत असणारे प्रश्न, कुठेही प्रश्न सोडवण्यासाठी हा राजू खरे कमी पडणार नाही. एवढं या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा जाधव साहेब आपल्याला, आपल्या परिवाराला माझ्या मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मल्हार. आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो, आमदार साहेब पाठीमागे भारत आणि ऑस्ट्रेलियाची मॅच असायची, त्या मॅच मध्ये नेहमीच ऑस्ट्रेलिया भारताचा पराभव करायची. परंतु ज्यावेळेस सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर भेटण्याच्या चांगल्या प्रकारे काम केलं होतं. या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने उमेश पाटलांच्या नेतृत्वाखाली अशी काय फिल्डिंग आमदार साहेब लावली गेली होती. ऑफ साईडला असणारे जगताप साहेब असतील, मानाजी बापू माने असतील, अशोक बापू भोसले असतील, यासारख्या मंडळीनं अगदी व्यवस्थितरित्या त्या समोरच्या आमदारची कॅच झेलली आणि त्यांचा पराभव करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो, सचिन दादा आणि जखरा परिवार हा राजकारणापासून अलिप्त असणारा परिवार आहे. परंतु यांना एकच पाहिजे की माझ्या आजूबाजूला असणारी जी गावं आहेत त्या गावातल्या रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तो मिटला पाहिजे. कारण राजकारणापासून अलिप्त असणारे व्यक्तिमत्व आहे, यांना फक्त उद्योजक घडवायचा आहे आणि त्या माध्यमातून अनेकांना काम द्यायचं आहे. यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, सन्माननीय डॉक्टर सुधाकर मोहोळ साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर डॉक्टर सारंग बेवडे यांना देखील विनंती आपण मंचावर यायचं आहे. खरे साहेबांच्या हस्ते त्या 2 रत्नांचा ठिकाणी सन्मान होणार आहे. सन्माननीय बेवडे डॉक्टर, सन्माननीय मोहोळ डॉक्टर, या 2 रत्नांचा या ठिकाणी या आयोजनाबद्दल आमदार साहेबांच्या शुभहस्ते सन्मान होणार आहे. कारण खऱ्या अर्थानं अनेक रुग्णांना मोफत देणं ही खरं तर साधी गोष्ट नाहीये, परंतु ही 2 रत्न असे आहेत की त्यांना प्रत्येक कामामध्ये समाजसेवा करायला आवडते. असे सन्माननीय डॉक्टर मोहोळ आणि डॉक्टर बेवडे यांचा लोकप्रिय आमदार सन्माननीय राजू खरे साहेबांच्या हस्ते सन्मान होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या 2 रत्नांचा शुभेच्छा देऊन कौतुक करायचं आहे. धन्यवाद. यानंतर उमेश पाटील साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील डॉक्टर साहेबांचा सन्मान करायचा आहे. कारण एक कोच जबरदस्त असलं त्याची नेतृत्व मोहोळ तालुक्यात आपण दाखवून दिली. पुढे टीम कोणती का असे ना, त्याला 4 मिनिटात चीट कसं केलं पाहिजे याचं उदाहरण म्हणजे सन्माननीय उमेशजी पाटील साहेब आहेत, चरण चौरे मालक आहेत. या सगळ्या मंडळींनी या विधानसभेत दाखवून दिलं की सर्वसामान्य माणूस काय असतो ते. यानंतर आपल्याशी बोलतायत कारखान्याचे सन्माननीय चेअरमन साहेब. 2 मिनिटांनी आपलं म्हणून व्यक्त करतील. सन्माननीय चेअरमन साहेब.